नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका खूप महत्त्वाच्या मॉड्यूलचा सखोल आढावा घेणार आहोत. क्लाउड कॉम्प्युटिंगचे फायदे. विचार करा की आपल्या श्रोत्यांपैकी कुणाला तरी एक भन्नाट कल्पना सुचली आहे. एक नवीन ॲप बनवायची. पण कल्पना प्रत्यक्षात आणायला लागणारे ते महागडे सर्व्हर, मग त्यासाठी जागा, वीज आणि हे सगळं सांभाळायला एक टीम. हो, म्हणजे खर्च आणि व्याप खूपच जास्त. अगदी. हा व्याप बघूनच अर्ध्याधिक लोक मागे हटतात. आणि इथेच म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग एका जादूच्या पेटीसारखं समोर येतं. आजच्या चर्चेत आपण ह्याच जादूच्या पेटीतून काय काय निघतं ते पाहणार आहोत. म्हणजे आपलं ॲप 24 तास 365 दिवस कसं चालू राहील. बरोबर. ते अचानक व्हायरल झालं आणि लाखो युजर झाले तर काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोंधळात आपला डेटा, युजर्सची माहिती ती सुरक्षित कशी राहील. आपण या मॉड्यूलमधल्या प्रत्येक संकल्पनेवर बोलूया, सोप्या मजेशीर उदाहरणांनी. अगदी बरोबर. आणि आपण फक्त हे काय आहे यावर नाही थांबणार, तर याचा खरा अर्थ काय आणि याचे फायदे तोटे काय यावरही बोलणार आहोत. आपलं ध्येय हे आहे की ही चर्चा ऐकल्यावर ज्यांना क्लाउड म्हणजे फक्त आकाशातला ढग वाटतो, त्यांनाही या तंत्रज्ञानाची ताकद आणि त्यामागचे विचार स्पष्टपणे कळावेत. उत्तम. चला तर मग आपल्या या नवीन ॲपच्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिली आणि सर्वात मोठी चिंता, मी ॲप बनवलं, ते लोकांपर्यंत पोचवलं, पण ते नेहमी चालू राहील याची खात्री काय? हो, हा पहिला प्रश्न असतो. म्हणजे रात्री 2 वाजता अमेरिकेतल्या कोणीतरी माझं ॲप वापरायचा प्रयत्न केला आणि ते बंद असेल तर? इथेच हाय अवेलेबिलिटी आणि स्केलेबिलिटी हे दोन मोठे शब्द येतात. ऐकायला जरा जड वाटतात, पण संकल्पना खूपच सोपी आहे. हाय अवेलेबिलिटी म्हणजे तुमची सेवा किंवा ॲप्लिकेशन जास्तीत जास्त वेळ सुरू असणं, उपलब्ध असणं. हो, विचार करा तुमच्या जवळच्या एटीएम मशीनचा. ते जर महिन्यातून 10 दिवस नो कॅश किंवा आउट ऑफ सर्व्हिस असेल, तर तुम्ही त्यावर किती विसंबून राहाल? नाही राहणार, अजिबात नाही. अगदी. ग्राहकांना असा अनुभव येऊ नये म्हणून कंपन्या अवेलेबिलिटीवर लक्ष देतात. क्लाउडमध्ये ॲझ्योरसारख्या कंपन्या सर्व्हिस लेव्हल एग्रीमेंट देतात, ज्याला SLA म्हणतात. अच्छा, SLA. हो, ही एक प्रकारची लेखी हमी असते की आमची सेवा 99.9% किंवा 99.99% वेळ चालूच राहील. म्हणजे ही एक प्रकारची वॉरंटीच झाली. पण हे 99.9% आणि 99.999% यात खूप फरक असेल ना? वर्करनी तर आकडा सारखाच वाटतो. खूप मोठा फरक आहे. 99.9% अवेलेबिलिटी म्हणजे वर्षाला तुमची सिस्टम जवळपास 8.5 तास बंद असू शकते. 8.5 तास? हो, पण 99.999% म्हणजे वर्षाला फक्त 5 मिनिटं. आता विचार करा, एखाद्या मोठ्या बँकेची वेबसाईट वर्षातून 8.5 तास बंद राहिली तर? अरे बापरे, किती मोठं नुकसान होईल. बरोबर. त्यामुळे तुमचं ॲप किती महत्वाचं आहे यावर तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला किती टक्के अवेलेबिलिटी हवी आहे. कारण जितकी जास्त हमी तितका जास्त खर्च. ठीक आहे, म्हणजे माझं ॲप आता नेहमी चालू राहील याची खात्री मिळाली. पण समजा मी बनवलेलं ॲप अचानक खूप प्रसिद्ध झालं. एका रात्री त्यावर हजारो नाही तर लाखो युजर्स आले. माझी छोटी सिस्टम एवढा भार कसा सहन करणार? ती तर क्रॅश होऊन जाईल. आणि इथेच क्लाउडचा दुसरा जादूचा शब्द येतो, स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी. हो, स्केलेबिलिटी म्हणजे गरजेनुसार संसाधने म्हणजे रिसोर्सेस कमी जास्त करण्याची क्षमता. समजा तुम्ही एक पाणीपुरीची गाडी चालवता. एरवी तुमच्याकडे 10-15 गिऱ्हाईक असतात. आणि मी एकटाच सांभाळू शकतो. अगदी. पण एका दिवशी अचानक जवळच्या कॉलेजची 100 मुलं-मुलींची गर्दी झाली. आता तुम्ही काय कराल? स्केलेबिलिटी म्हणजे अशा वेळी लगेच मदतीला अजून माणसं बोलावून घेणं. आणि गर्दी कमी झाल्यावर त्यांना परत पाठवून देणं. बरोबर. क्लाउडमध्ये तुम्ही हेच कम्प्युटरच्या पॉवरसोबत करू शकता. हे गरजेनुसार रिसोर्सेस कमी जास्त करणं नक्की कसं काम करतं? म्हणजे आपण असलेल्या कॉम्प्युटरलाच जास्त शक्तिशाली बनवतो की मदतीला नवीन कॉम्प्युटर्स आणतो? उत्तम प्रश्न. आणि यात दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. पहिला आहे व्हर्टिकल स्केलिंग किंवा स्केल अप. स्केल अप. यात तुम्ही तुमच्या सध्याच्याच कम्प्युटरची म्हणजे व्हर्च्युअल मशीनची ताकद वाढवता. म्हणजे तुमच्या लॅपटॉपवर एखादा मोठा प्रोग्राम चालत नसेल तर तुम्ही त्यात जास्त रॅम किंवा चांगला प्रोसेसर टाकता. अच्छा, म्हणजे एकाच मशीनला जास्त ताकदवान बनवणं. अगदी. आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल स्केलिंग किंवा स्केल आउट. स्केल आउट. यात तुम्ही सध्याच्या कम्प्युटरला हात न लावता त्याच्या मदतीला तशाच प्रकारची नवीन कम्प्युटर जोडता.
आपल्या पाणीपुरीच्या उदाहरणात एकाच माणसाला बाहुबली बनवण्याऐवजी तुम्ही मदतीला अजून 4 माणसं कामाला ठेवता. आणि गर्दी कमी झाल्यावर त्यांना घरी पाठवता. याला स्केल इन म्हणतात. तंतोतंत. क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलच्या वेळी फूड डिलिव्हरी ॲप्स हेच करतात. अचानक वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी ते तात्पुरते हजारो सर्व्हर स्केल आउट करतात आणि मॅच संपल्यावर परत कमी करतात. इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे स्केलेबिलिटी फक्त गर्दी सांभाळण्यासाठी नाही, तर ती कंपन्यांना कमी खर्चात नवीन गोष्टी आजमावून बघण्याचं स्वातंत्र्य देते. अगदी बरोबर. नवनिर्मितीचा धोका कमी झाला आहे. पूर्वी असं काही करायचं असेल तर आधीच लाखो रुपये खर्च करून मोठे सर्व्हर विकत घ्यावे लागायचे. कल्पना अयशस्वी झाली की ते पैसे वाया. ठीक आहे, म्हणजे आपल्या ॲपवर अचानक लाखो युजर्स आले, तर स्केलेबिलिटी त्यांना सांभाळून घेईल आणि हाय अवेलेबिलिटीमुळे ते बंद पडणार नाही. पण समजा ज्या डेटा सेंटरमध्ये आपला ॲप आहे तिथेच वीज गेली किंवा भूकंप आला तर? चांगला मुद्दा आहे. मग कितीही स्केलेबिलिटी असली तरी काय उपयोग? इथे रिलायबिलिटीचा प्रश्न येतो, नाही का? बरोबर. इथेच रिलायबिलिटी आणि प्रेडिक्टेबिलिटी ह्या संकल्पना येतात. रिलायबिलिटी म्हणजे विश्वासार्हता. सिस्टममध्ये काही मोठा बिघाड झाला तरी ती स्वतःला सावरून परत काम करायला लागते. अच्छा. क्लाउडचं डिझाईनच डिसेंट्रलाइज्ड म्हणजे विकेंद्रित असतं. तुमचा डेटा आणि ॲप्लिकेशन जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सर्व्हरवर एकाच वेळी साठवलेलं असतं. म्हणजे सगळं एका जागी नाही. नाही. हे अगदी आपल्या घराच्या चाव्यांसारखं आहे. आपण एक चावी स्वतःजवळ ठेवतो, एक आईकडे देतो, एक ऑफिसच्या ड्रॉअरमध्ये ठेवतो. म्हणजे एक हरवली तरी बाकीच्या कामी येतात. वा, हे उदाहरण मस्त आहे. तसंच क्लाउडमध्ये जर मुंबईतल्या डेटा सेंटरमध्ये काही अडचण आली तरी तुमचं ॲप दुसऱ्या शहरातल्या, समजा चेन्नई किंवा हैदराबादच्या सेंटरवरून लगेच काम सुरू ठेवतं. युजरला हे कळत सुद्धा नाही. हे तर उत्तम आहे. पण हे सगळं ऐकायला खूपच गोंधळाचं आणि महाग वाटतंय. म्हणजे माझा खर्च किती होईल किंवा माझ्या युजर्सना ॲप वापरताना चांगला अनुभव मिळतोय की नाही याचा अंदाज कसा बांधायचा? नक्कीच. आणि इथेच प्रिडिक्टेबिलिटी म्हणजे अंदाज बांधण्याची क्षमता महत्वाची ठरते. यात 2 गोष्टी येतात, परफॉर्मन्स आणि कॉस्ट. परफॉर्मन्स आणि कॉस्ट. परफॉर्मन्स प्रिडिक्टेबिलिटी म्हणजे तुमच्या ग्राहकांना एक सातत्यपूर्ण आणि चांगला अनुभव देणं. यासाठी क्लाउडमध्ये लोड बॅलन्सिंग सारखी सिस्टीम असते. लोड बॅलन्सिंग? हो. लोड बॅलन्सर म्हणजे एखाद्या हुशार ट्रॅफिक हवालदारासारखा. जर एका रस्त्यावर खूप गर्दी झाली तर तो काय करतो? तो काही गाड्यांना दुसऱ्या मोकळ्या रस्त्यावर पाठवतो? अगदी. तसंच लोड बॅलन्सर तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या युजर्सना वेगवेगळ्या सर्व्हरवर पाठवतो, जेणेकरून एकाच सर्व्हरवर भार येत नाही आणि वेबसाईट स्लो होत नाही. आणि खर्चाचं काय? पे ॲज यू गो मॉडेल आकर्षक आहे, पण तेवढंच भीतीदायक पण आहे. म्हणजे मीटर चालूच आहे, सकाळी उठल्यावर लाखो रुपयांचं बिल आलेलं दिसलं तर? ही भीती खूप स्वाभाविक आहे. आणि इथे कॉस्ट प्रेडिक्टेबिलिटी मदतीला येते. क्लाउड तुम्हाला खर्चाचा अंदाज बांधण्यासाठी अनेक साधने देतं. तुम्ही प्रत्येक सेवेसाठी बजेट सेट करू शकता. अच्छा. समजा तुम्ही ठरवलं की या महिन्यात डेटाबेसवर 10,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करायचा नाही. तुमचा खर्च 8,000वर पोहोचताच तुम्हाला अलर्ट येईल. म्हणजे आपण लक्ष ठेवू शकतो. हो. शिवाय टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप कॅल्क्युलेटर सारखे टूल्स आहेत. ती तुम्हाला सांगतायत की जर तुम्ही स्वतःचे सर्व्हर घेतले असते तर किती खर्च आला असता आणि क्लाउडवर किती येतोय. हे आपल्या स्मार्ट इलेक्ट्रिसिटी मीटर सारखं आहे. जे फक्त वापरलेली वीज नाही दाखवत, तर महिन्याच्या शेवटी बिल किती येऊ शकतं याचा अंदाजही देतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकता. आत्तापर्यंत आपण ॲप चालू ठेवणं, गर्दी सांभाळणं आणि खर्चाचा अंदाज बांधणं याबद्दल बोललो. पण ज्या क्षणी आपण युजरचा डेटा ऑनलाईन घेतो त्या क्षणी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो, सुरक्षा. हो, सर्वात कळीचा मुद्दा. आणि जर आपलं ॲप एका कंपनीमार्फत चालवलं जात असेल तर आपली टीम क्लाउडवर काहीतरी चुकीचं करून ठेवणार नाही याची खात्री कशी करायची? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथे सिक्युरिटी आणि गव्हर्नन्स हे 2 पैलू महत्वाचे ठरतात. आधी गव्हर्नन्सबद्दल बोलूया. ठीक आहे. गव्हर्नन्स म्हणजे नियम आणि मानके ठरवणं आणि ते सगळ्यांकडून पाळून घेणं. समजा तुम्ही एक मोठी कंपनी आहात आणि तुमच्याकडे 100 डेव्हलपर्स आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे घर बांधायला सुरुवात केली तर अख्ख्या शहराचं नियोजनच कोलमडेल. तंतोतंत. म्हणूनच क्लाउडमध्ये तुम्ही आधीच काही टेम्पलेट्स किंवा ब्लूप्रिंट्स बनवून ठेवू शकता. याला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड म्हणतात. त्यामुळे जेव्हाही कोणी नवीन रिसोर्स तयार करेल तो कंपनीच्या नियमानुसारच असेल. अच्छा.
उदाहरणार्थ सर्व सर्व्हर फक्त भारतातच तयार झाले पाहिजेत किंवा प्रत्येक डेटाबेस एन्क्रिप्टेड असलाच पाहिजे. आणि यात ऑडिटिंगची सोय पण असते. म्हणजे जर कोणी नियमांच्या बाहेर जाऊन काही केलं तर सिस्टम लगेच आपल्याला सावध करते. आणि सिक्युरिटीचं काय? म्हणजे माझा डेटा क्लाउडवर कितपत सुरक्षित आहे याची जबाबदारी कोणाशी, माझी की क्लाउड प्रोव्हायडरची? याचं उत्तर ते अवलंबून आहे असं आहे. क्लाउडमध्ये सुरक्षेची जबाबदारी विभागलेली असते. याला शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल म्हणतात. शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी? हो, तुम्ही क्लाउडची कोणती सेवा वापरता यावर ते अवलंबून असतं. जर तुम्ही IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस वापरत असाल तर क्लाउड प्रोव्हायडर तुम्हाला फक्त मूळ संसाधने म्हणजे सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्क पुरवतो. म्हणजे त्यांनी मला घर बांधायला जमीन दिली, हं. आता त्यावर घर कसं बांधायचं, त्याला कुलूप कोणतं लावायचं, ही सगळी जबाबदारी माझी. अगदी बरोबर. पण जर तुम्ही पास किंवा SaaS वापरत असाल तर बरीचशी जबाबदारी क्लाउड प्रोव्हायडरची असते. म्हणजे मी एखाद्या सुसज्ज आणि सुरक्षित अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहायला जातो, जिथे बिल्डिंगची सुरक्षा, फायर अलार्म हे सगळं मॅनेजमेंट बघते. हो, तुम्हाला फक्त तुमच्या घराला कुलूप लावायची जबाबदारी घ्यावी लागते. पण पॅस किंवा सॅसच्या सोयीसाठी आपण काहीतरी गमावतो का? म्हणजे नियंत्रणाच्या बाबतीत IaaS जास्त लवचिकता देत नाही का? एखाद्या कंपनीने ही निवड कशी करावी? अगदी महत्वाचा मुद्दा. IaaS तुम्हाला प्रचंड लवचिकता आणि नियंत्रण देतं, पण त्यासोबत मोठी जबाबदारीही येते. तुमच्याकडे तशी कुशल टीम असणं गरजेचं आहे. याउलट SaaS तुम्हाला वापरायला अतिशय सोपं मिळतं, पण तुम्हाला ते जसं आहे तसं वापरावं लागतं. त्यात तुम्ही फार बदल करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुमच्या ॲपची गरज काय आहे आणि तुमच्या टीमची क्षमता काय आहे यावर ही निवड अवलंबून असते. वाह, हे सगळं ऐकून खूप बरं वाटलं. स्केलिंग, रिलायबिलिटी, सिक्युरिटी, पण हे सगळं सांभाळायचं कसं? म्हणजे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला, त्यांना मॅनेज करायला 100 लोकांची टीम लागेल असं वाटतंय. नाही. आणि इथेच क्लाउडचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा फायदा समोर येतो, मॅनेजेबिलिटी. मॅनेजेबिलिटी म्हणजे व्यवस्थापन करण्याची सोय. यात 2 प्रकार आहेत. पहिला, मॅनेजमेंट ऑफ द क्लाउड. म्हणजे क्लाउड स्वतःच्या संसाधनांचे व्यवस्थापन कसं करतं. अच्छा, म्हणजे ऑटोमॅटिक स्केलिंग सारखं. हो, ते याचंच उदाहरण आहे. किंवा एखादा रिसोर्स खराब झाला तर त्याला आपोआप काढून टाकून नवीन तयार करणं. हे सगळं आपोआप होतं. हे एखादं स्मार्ट बागेसारखं वाटतंय, जिथे झाडांना गरजेनुसार आपोआप पाणी मिळतं आणि एखादं झाड सुकायला लागलं की आपल्याला अलर्ट येतो. अगदी तसंच. आणि दुसरा प्रकार आहे मॅनेजमेंट इन द क्लाउड. म्हणजे तुम्ही स्वतः या क्लाउडच्या बागेला कंट्रोल कसं करता. त्यासाठी काय पर्याय आहेत? अनेक पर्याय आहेत. तुम्हाला कोडिंग येत नसेल तर तुम्ही वेब पोर्टल वापरू शकता, जे एखाद्या वेबसाईटसारखं दिसतं, जिथे तुम्ही क्लिक करून गोष्टी मॅनेज करू शकता. म्हणजे ज्यांना जास्त तांत्रिक गोष्टींमध्ये पडायचं नाही, त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग झाला. पण जे पॉवर युजर्स आहेत, ज्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात हवी आहे, त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी कमांड लाईन इंटरफेस किंवा पॉवरशेल आहे. इथे तुम्ही कमांड्स टाईप करून कामं करू शकता. आणि तिसरा, सर्वात शक्तिशाली मार्ग आहे APIs. APIs. हो, APIs म्हणजे 2 सॉफ्टवेअर्सना एकमेकांशी बोलायला लावणं. याच्या मदतीने तुम्ही सगळं काही ऑटोमेट करू शकता. याला तुम्ही तुमच्या स्मार्ट होमचं उदाहरण ठेवू शकता. अच्छा. तुम्ही घरातले दिवे, AC तुमच्या टॅब्लेटवरील ॲपमधून म्हणजे वेब पोर्टल कंट्रोल करू शकता. व्हॉइस कमांड देऊन म्हणजे कमांड लाईन कंट्रोल करू शकता किंवा असं सेट करू शकता की तुम्ही घरी येताच दिवे आपोआप लागतील. हे झालं APIs. म्हणजे क्लाउड तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि कौशल्यानुसार नियंत्रणाची सोय देतं. अगदी. तर आज आपण क्लाउड कम्प्युटिंगच्या अनेक महत्त्वाच्या फायद्यांबद्दल जाणून घेतलं. हाय अवेलेबिलिटी आणि स्केलेबिलिटीमुळे आपलं ॲप कसं नेहमी चालू आणि कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहतं हे पाहिलं. हो, आणि रिलायबिलिटी आणि प्रेडिक्टिबिलिटीमुळे त्यावर विश्वास कसा ठेवावा आणि खर्चाचा अंदाज कसा बांधावा हे समजून घेतलं. त्याचबरोबर सिक्युरिटी आणि गव्हर्नन्समुळे आपलं काम आणि युजर्सचा डेटा कसा सुरक्षित आणि नियमानुसार चालतो. आणि मॅनेजेबिलिटीमुळे हे सगळं सांभाळणं किती सोपं आणि लवचिक होतं हेही आपण पाहिलं. थोडक्यात क्लाउड म्हणजे फक्त इंटरनेटवरची एक हार्ड डिस्क नाही, तर ते एक शक्तिशाली, हुशार आणि लवचिक व्यासपीठ आहे. आजच्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की क्लाउडमुळे गरजेनुसार संसाधने कमी जास्त करण्याची प्रचंड ताकद मिळते आणि खर्चही वापरानुसार असतो. पण या स्वातंत्र्यामुळे एखाद्या कंपनीचा खर्च नकळतपणे नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका नाही का? पे ॲज यू गो हे स्पेंड ॲज यू गो कधी बनू शकतं? या नवीन ताकदीला सांभाळण्यासाठी कंपनीमध्ये कोणत्या प्रकारची आर्थिक शिस्त किंवा नवीन जबाबदाऱ्यांची गरज भासू शकते
यावर नक्की विचार करा.